Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आणि त्यांना अतिशय असं ड्रॅग करून नेलं इथून. त्यांच्या जर तुम्हाला हेल्थची एवढीच काळजी होती तर त्यांना थोडं सन्मानपूर्वक नेता आला असतं, स्ट्रेचरवर नेता आला असतं, ते काहीच केलं नाही. त्यांना एका प्रकारे किडनॅप करून नेण्यात आलेलं आहे. तरी मी निघायचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी मला पकडलं, मला पाठीत बुक्क्या मारल्या, पोटात बुक्क्या मारल्या आणि जेव्हा मी ओरडलो मदतीसाठी तेव्हा माझं तोंड दाबून मला उचलून असं रस्त्यावर त्यांनी असं घासरून मला अनिशच्या बिल्डिंग मध्ये जे बेसमेंट आहे तिथं मला बसवलं त्यांनी तोंड दाबून. फार कोणाचे मानाचे ते उद्धव सरांच्या मानाचे. मागच्या खूप दिवसापासून ते सतत कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि एका म्हणजे स्वतःच्या मुलासारखं ते मला बोलले, मी तुला आरो तुरे करून बोलवलं म्हणे, कारण की तू माझ्या मुलाच्या वेळेचा आणि मुलासारखा असेल. या देशात कुठलंही आंदोलन होतं त्याच्या मागे हे काय करता, इथे हिंदू धर्माचा अपमान होतोय, इथे देशविरोधी नारे लागतात. यांची स्क्रिप्ट हीच असते दरवेळेस. ही जेएनयू पासून सुरू झाली, किसान आंदोलन मध्ये हेच केलं यांनी. त्यानंतर डॉक्टर्सलाही हेच बोलले की हे देशविरोधी पाकिस्तानशी जोडण्यात आलं, त्यांनाही अँटीनॅशनल बोलण्यात आलं. आमच्या प्रोटेस्टमध्ये जे झाले ते झाले. इथं तुम्ही जर नोटीस केलं असेल सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन प्रोटेस्ट करतायत. मुसलमान लोक हिंदू लोकांना जेवण खाऊ घालतायत. इथे हिंदू आणि मुसलमान रोज सकाळी सोबत कोणी नमाज पडतंय तर कोणी आपली पूजा करतंय. या लोकांना ते पसंत नाहीये. कुणाल कामराच्या स्टेटमेंट बद्दल तुम्ही बोलताय ना, अपमान काय होता. सीता के पती श्रीराम काय आहेत, सीता मातेचे पतीच होते. इट्स अ फॅक्ट. त्याच्यात अपमान कुठून आला. अपमान हा जो टॉन्ट होता ना तो नरेंद्र मोदीवर होता, त्यांना तो सहन नाही झाला. नमस्कार, मी अनुजा. मुंबई तक तुम्हाला जंतर मंतरवरनं स्वागत करत आहे. खरं तर आम्ही काल रात्री इथे पोहोचलेलो होतो आणि 12:30 वाजता आमचा इथे इंटरव्ह्यू सुद्धा होणार होता. आणि खरं तर जे आमचं प्लॅनिंग होतं त्या हिशोबाने इथेच खरं तर सामाजिक कार्यकर्ते जे गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते, ते सोनम वांगचुक यांच्याशी प्रयत्न होताच आमचा बोलण्याचा आणि इथेच त्यांना ते आपल्या उपोषणासाठी बसलेले सुद्धा होते. पण काल जो सगळा प्रकार घडला, त्यांना ज्या पद्धतीने इथून घेऊन जाण्यात आलं, त्या सगळ्यावरनं आता खूप टीका टिप्पण्या होत आहेत. त्याच्यावरनं इथल्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद हा आणखीन वाढलेला आहे. पण आता सोनम वांगचुक हे हॉस्पिटलाइज्ड आहेत आणि ते जिथे उपोषण करत होते त्या ठिकाणी त्यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. भारताचं संविधान त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेलं आहे. खाली श्री रामचरित्र मानस आहे, भारताचं संविधानाची आणखीन एक कॉपी आहे, बायबल आहे, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर महात्मा गांधी, ते चरखा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे एक प्रतीक म्हणून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि सोनम वांगचुक जे इथे उपोषणाला बसलेले होते गेल्या 21 दिवसांपासून, त्यांची जागा घेतलेली आहे आता अभिजित दिपके यांनी. आणि तेच कॉक्रोच जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला अभिजित दिपके आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि सोनम वांगचुक यांना इथनं ज्या पद्धतीने घेऊन जाण्यात आलं त्याचा एक निषेध म्हणून आणि त्यांचीच गोष्ट पुढे नेण्यासाठी अभिजित दिपके हे आता गेल्या 24 तासांपासून उपोषण करत आहेत. सो आता त्यांच्याकडनं समजून घेऊया की या पुढच्या मोर्चाची दिशा नेमकी कशी असणार आहे, हे चळवळ ते पुढे कशा पद्धतीने घेऊन जाणार आहेत आणि इथे मिळणारा सगळा प्रतिसाद, सोशल मीडियावर येणाऱ्या सगळ्या रिॲक्शन्स, या सगळ्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्हाला सुद्धा या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अभिजित, तुमचं स्वागत आहे. आणि खरं तर उपोषण सुरू असताना सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू देता त्याबद्दल आधीच मी तुमचे धन्यवाद मानते. सुरुवात अशी आहे की काय जाणवतंय तुम्हाला, म्हणजे 24 तासांपूर्वी इथली परिस्थिती पूर्णतः वेगळी होती, आज 24 तासांनंतर वेगळी आहे जे मला दिसते, पण तुमच्या नजरेतनं 24 तासात कशा गोष्टी बदलून गेल्या? मला तर वाटतं ह्या सरकारने खूप मोठी चुकी केली आहे सोनम सरांना इथून उचलून. आणि ज्या प्रकारे त्यांनी उचललंय त्याच्यावरनं कुठं ना कुठं सगळ्या लोकांमध्ये खूपच जास्त अँगर आलेला आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. कारण की सोनम सर 20-21 दिवसापासून उपोषण करत होते. 10 किलो वजन त्यांचं कमी झालेलं होतं. अशा माणसाला उचलण्यासाठी तुम्ही स्ट्रेचरने आणलं, काय नाही आणलं, तुम्ही आणलं काय पांढऱ्या बेडशीट लपवण्यासाठी, आणि त्यांना उचलण्यासाठी 70-80 लोक येत आहेत आणि त्यांना अतिशय असं ड्रॅग करून नेलं इथून. त्यांच्या जर तुम्हाला हेल्थची एवढीच काळजी होती तर त्यांना थोडं सन्मानपूर्वक नेता आला असतं, स्ट्रेचरवर नेता आला असतं, ते काहीच केलं नाही. त्यांना एका प्रकारे किडनॅप करून नेण्यात आलेलं आहे आणि आजही त्यांना हॉस्पिटलमध्ये बंद करून ठेवलेलं आहे. सोनम सरांचं जो उपोषण आहे ते हॉस्पिटलमध्ये सुरू आहे, त्यांनी उपोषण तोडलेलं नाहीये. तर पोलीस त्यांना अजूनही बाहेर नाही येऊ देते. सोनम सरांचं म्हणणं आहे की मी उपचार घेणार नाही, तर मला थांबवलं कशाला, मला जंतर मंतरवर जाऊ द्या. पोलीस म्हणते आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. तर पोलिसांनी त्यांना इलिगली डिटेन केलेलं आहे.
हे सगळं घडलं याची कुठलीही पूर्वकल्पना तुम्हाला देण्यात आलेली होती? तुम्हाला अंदाज होते? कारण तुम्ही काही दिवसांपासून सोशल मीडियावर लिहित होतात की काहीतरी घडेल, ते अशा पद्धतीने घडेल याची तुम्हाला कल्पना होती का? घडताना तुम्हाला त्याबद्दल काही सांगण्यात आलेलं होतं? हे घडणार होतं, जे आम्हाला इनपुट्स मिळत होते पोलिसांकडून. काही पोलीस आम्हाला देत आहेत इनपुट स्वतःहूनच, कारण की सपोर्ट करतायत ते आम्हाला सांगत होते की रात्री क्रॅकडाऊन करतील, आणि त्यामुळे आम्ही रात्री इथून कोणीच हालत नव्हतो. पण सकाळी 7 वाजता 6:30 वाजता मी आणि सर उठलो. आम्ही थोडी चर्चा केली. कालची गोष्ट सांगतो मी, काल जे घडलं. 6:30ला उठून आम्ही दोघांनी थोडी चर्चा केली की 20 जुलैचा मार्च कसा करता येईल, काय करता येईल. आणि त्यानंतर 7 वाजता मी सरांना म्हणलं, जसं मी रोज करत असतो, 7 वाजता मी इथून निघत असतो. सकाळी 7 वाजता मी सरांना म्हणलं, सर मी आंघोळ करून लगेच येतोय. सर म्हणे हा म्हणे तू जा म्हणे आरामशीर, आणि ये म्हणे, आल्यावर आपण बाकीच्या गोष्टी बाकी लोकांसोबत बसून बोलू. म्हणलं ठीक आहे सर. इथून मी 7 वाजता निघालो. 7 वाजून 10 मिनिटात मला फोन येतो, सोनम सरांना उचलायला पोलीस आलेली आहे. तुमच्या व्हॉलेंटिअरनी फोन केला मला की दादा तुम्ही पटकन या, सरांना उचलायला पोलीस आलेले आणि जबरदस्ती सरांना घेऊन चालले. तर मी ब्रशच करत होतो. तसंच मी ब्रश सगळं फेकून लगेच खाली आलो. अनिश गावंडेंच्या घरी मी राहत होतो, त्यांच्या इथं मी आंघोळ करायला रोज सकाळी जायचो मी. तर मी ब्रश तेच फेकून लगेच तसं आलो, तोंड मी धुतलं नाही. खाली आलो. मी खाली येऊन पाहिलं तर मी 6-7 पोलीसवाल्यांनी मला लगेच पकडलं आणि मला म्हणले तुम्ही इथून निघू नाही शकत. म्हणलं का? नाही म्हणे तुम्ही निघू नाही शकत. म्हणलं मला जंतर मंतरला जायचं, मला लगेच पोहोचायचंय. त्यामुळे तुम्ही जाऊ नाही शकत. तरी मी निघायचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी मला पकडलं. मला पाठीत बुक्क्या मारल्या, पोटात बुक्क्या मारल्या, आणि जेव्हा मी ओरडलो मदतीसाठी तेव्हा माझं तोंड दाबून मला उचलून असं रस्त्यावर त्यांनी असं घासून मला अनिशच्या बिल्डिंग मध्ये जे बेसमेंट आहे तिथं मला बसवलं त्यांनी तोंड दाबून, आणि माझा फोन हिसकावून घेतला. या सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज असेल ना? सीसीटीव्ही फुटेज हे सगळं त्यांनी आधीच प्लॅन केला होता. मी अनिशला लगेच म्हणलं हे झाल्या अनिश मला सीसीटीव्ही फुटेज पाठव तुझ्या बिल्डिंगचा, जे कोणी मेंटेनन्सचा असेल ते. त्यांनी मेंटेनन्स वाल्यांनाही लगेच आधीच मॅनेज करून ठेवलेलं होतं. त्यामुळे एकच व्हिडिओ जो अनिशनी स्वतः रेकॉर्ड केला होता, आणि जेव्हा अनिशनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला, तुम्ही पाहिला असेल ट्विटरवर, अनिशचाही फोन त्यांनी हिसकावून घेतला. हे सगळं करताना हे कुठल्या कारणासाठी केलं जातं याची काही नोटीस काहीच नाही. मी म्हणलो ना तुम्ही जाऊ का नाही देते, मला जाऊ द्या म्हणलं. माझा फोन हिसकावून घेतला, माझा फोन तर द्या. ते म्हणे तुला आम्ही इथून जाऊ नाही देणार आणि तुझा फोनही वापस देणार नाही. आणि नंतर अर्ध्या तासात मला लगेच म्हणता सर तुम्हाला जिकडे, लगेच एकदम मग परत एकदम रिस्पेक्ट नाही, सर तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जा. मला तुम्ही मारलं, मला रस्त्यावरनं तुम्ही घासून नेलं, तोंड दाबून माझं ठेवलं तुम्ही पूर्ण 15-20 मिनिटं, आणि नंतर म्हणता आता तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा, कारण की तोपर्यंत सोनम सरांना यांनी इथून उचलून नेलं. मला त्याच अनुषंगाने विचारायचं की इथे तुमचे खूप व्हॉलेंटियर्स आहेत. आम्ही सुद्धा आता इथे येतोय, आम्हाला कळतंय की चेकिंग खूप स्ट्रिक्ट होत आहे. आतमध्ये सोडताना सुद्धा व्हॉलेंटियर्स काळजी घेतात की स्टेजपर्यंत डायरेक्ट कोणी येऊ नये, कारण तुमच्यावर हल्ले सुद्धा होत आहेत. तर काल त्याच्याहून मोठ्या संख्येने मग इथं सुरक्षा यंत्रणा वगैरे सगळे आलेले होते का? तुम्हाला त्याबद्दल काय माहिती मिळालेली की इथे कशा पद्धतीने ही सगळी घटना घडली? कारण तुम्ही सातत्याने हे सगळ्या गोष्टी फोर्सफुली करण्यात आलेल्या आहेत, यंत्रणांचा वापर करण्यात आलेला आहे, अशा दृष्टीने बोलतो. एक तर हे सालची अजून एक गोष्ट आहे की इथं काही लोक पोलीस पाठवत आहेत, जे भाजपचे संघचे गुंडे, ते इथे येऊन काही ना काही घोषणा देत आहेत, लोकांना त्रास देत आहेत, आणि त्याने करून वातावरण कसं खराब करता येईल आणि कसं दाखवता येईल की हे जे आंदोलन आहे ते देशद्रोही आंदोलन आहे, याची तयारी पूर्णपणे चालू आहे. पण आमचे व्हॉलेंटियर्स आणि इथं जेवढे लोक येत आहेत त्यांना मानलं पाहिजे. एवढे सगळे गुंडे आल्यानंतर पण या लोकांनी त्या गुंडांना लगेच बाहेर लावलं. कुठंच काही आंदोलन कुठल्याच प्रकारे डिरेल होऊ दिलं, यासाठी मी त्यांचं सल्यूट करतो. मी कालच्या कॉन्टेक्स्ट म्हणत होते, काल ज्या वेळेला सोनम वांगचुक यांना घ्यायला इथे लोक आली त्यावेळेला इथे स्टेजच्या एंट्री पॉइंटला काही जणांना धक्काबुक्की होतानाचे शॉर्ट्स दिसून आलेले त्या व्हिडिओजमध्ये. व्हॉलेंटियर्सनी खूप वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या व्हॉलेंटियर्सलाही मारले. एका व्हॉलेंटियरचा पाय तुटलाय, त्याच्या पायाला आज जखम झालेली आहे, रक्त निघालं. कोणाच्या इथून रक्त निघालंय, हात चिरलाय, कोणाच्या इथं पोटाच्या इथं मारहाण केलेली आहे. तर व्हॉलेंटियर्सनी आमच्या खूप प्रयत्न केलेत, पण ते 70-80 पोलीसवाले आलेत आणि लाठीचार्ज केला त्यांनी. काल नंतर जेव्हा मला तर पोलिसांनी इथूनही नव्हते येऊ देत, ते हे जी भिंत आहे मला या भिंतीवरनं चढून यावं लागलं जंतर मंतरवर. एंट्री देत मला एंट्री नव्हती देत, बॅरिकेड्स लावून ठेवले होते. कारण की माझी गाडी जशी झाली पोलीसवाल्यांनी मला अडवलं, तर मी गाडीवाल्याला म्हणलं लगेच गाडी मागं घे. मग इथून मी साईडने आलो. ही जी भिंत या भिंतीवरनं चढून मला यावं लागलं इथं. आणि त्यानंतर मी जेव्हा आलो सगळे व्हॉलेंटियर्स माझ्यासमोर रडत होते.
म्हणे दादा आम्हाला माफ करा, आम्ही थांबवू नाही शकलो, आम्ही ते घेऊन गेले, आम्ही खूप प्रयत्न केले. मी त्यांना म्हणलं रडू नका, तुमची चुकी नाही, माझी चुकी आहे म्हणलं. मी इथून निघून गेलो 10 मिनिटासाठी, ती माझी चुकी आहे म्हणलं. आणि नंतर मी जे रडलो ते याच्यामुळेच, कारण की कुठे ना कुठे माझ्या मनात ते सारखं सारखं येत होतं. जर मी आज आंघोळ करायला गेलो नसतो तर कदाचित सरांनाही उचलून नसते नेऊ शकले. तुम्ही इथे थांबला असतात तर कदाचित पोलीस हे करू शकले नसते. ते त्याचीच वाट बघत होते ना, कारण की मी इथून निघून गेल्या मी 10 मिनिटासाठी इथून जातो आणि तेवढ्यात पोलीस उचलून नेतात. सो जर मी इथे थांबलो असतो तर पोलिसांनी ते केलं नसतं. सोनम वांगचुक यांच्यानंतर आता ते उपोषण तुम्ही पुढे नेताय. सोनम वांगचुक यांचं सुद्धा सुरू आहे असं त्यांच्या पत्नीचं. तर तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे, कारण काल हा इंटरव्ह्यू खरं तर रात्री 12:30 वाजता होणार होता, पण तुम्ही जसं सांगितलं की ते शक्य होत नाही. तर तुम्हाला उपोषणाचा त्रास होतोय का? कारण मागे एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणालेलं होतात, मी चुकत नसेल तर समधिसच्या, की तुम्हाला हंगर स्ट्राईक करणं थोडं कठीण जाईल. तर आता तुम्ही ते ऍक्च्युअली सुरू करताय, तर ते मग जे आधी कठीण जाणार होतं ते आता सुरू करण्याची वेळ का आली, किंवा आता का तसं वाटतंय आणि त्याचा त्रास होतोय का? नाही, कारण की या लोकांना वाटलं सोनम सरांना उचलून नेतील, त्यांचं उपोषण तोडून. त्यांनी तोडलं नाही, पण या लोकांना वाटलं की त्यांना उचलून नेतील, त्यांना उपोषण तोडून हे लोक आंदोलन संपवू शकतात. आणि त्यांना वाटलं की जर सोनम सरांना उचलून नेतील लोक घरी जातील. त्यामुळं हे सांगण्यासाठी की हे आंदोलन संपणार नाही आणि हे आंदोलन असंच चालू राहील जसं सोनम सरांनी इतक्या दिवस चालवलं, त्यासाठी मला उपोषणावर बसावं लागलं. आणि मला तुमची माफी मागायची. काल रात्री तुम्ही इंटरव्ह्यू करण्यासाठी आले तेव्हा मी त्या स्थितीत नव्हतो, कारण की मला सवय नाही उपोषणावर बसायची. त्यामुळे रात्री माझं खूप जास्त डोकं दुखत होतं आणि इथं लाईट्स पण जे फोकस आहे त्या फोकसने मला अजून जास्त त्रास होत होता. त्यामुळं मला शक्य नाही झालं. पण सकाळपासून तब्येत बरी आहे माझी आणि आतापर्यंत तरी म्हणजे 18 तास झाले माझं. 18 तास नाही, सॉरी, कालचे 24 तास आणि आजचे 30 तास तरी झालेत. उपोषण अजून तरी मी करू शकलोय. सो बघू आता पुढे, मी तर सुरू ठेवणार आहे. पण याची भीती नाही वाटत जर सोनम सरांसोबत झालं इव्हेंच्युअली ते तुमच्या बाबतीत होऊ शकतं? नाही, माझ्या बाबतीत होऊ शकतं. त्यामुळे मी या लोकांना म्हणतो इथून कोणीच सरकायचं नाही. काल रात्री जंतर मंतर पूर्ण भरलेलं होतं, कोणीच इथून सरकलं नाही, कारण की त्यांना माहिती आहे रात्री पोलीस येतील, मला उचलून येतील आणि मला जर उचलून नेलं तर ही सगळी पब्लिक उभा राहील. आता हाय टाइम असं म्हणतायत, अशा अर्थाने की तुम्हाला इथे येऊन अनेक विरोधक भेटले. म्हणजे महाराष्ट्रात बोलायचं झालं तर सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, प्रकाश आंबेडकर अजूनही कदाचित असतील, आणि इतरही समाजवादी पक्षाचे आले, अरविंद केजरीवाल आले, डिंपल यादव आल्या, अजूनही असे बरेच विरोधी पक्षाची लोक आली. पण एक नाव आहे की जे अजूनही इथे आलेले नाहीये, ते म्हणजे राहुल गांधी. काल त्यांनी पहिल्यांदा सोनम वांगचुक यांच्याबद्दलचं झालं त्याच्या निषेधार्थ एक पोस्ट केलेली आहे, एक्स पोस्ट, पण त्या पलीकडे ते इथे आलेले नाहीयेत. तुमची अजूनही अपेक्षा आहे, तुम्हाला असं हवंय की राहुल गांधींनी इथे यावं? नाही, त्यांच्या पक्षातले लोक आले, पवन खेडा सर आले होते, त्यांनी ते सांगितलं राहुल गांधींनी मला पाठवले आणि ते म्हणले की आम्ही तुमच्या पूर्णपणे समर्थनात आहे म्हणे आणि तुम्हाला काही मदत लागली आम्ही आहे तुमच्यासोबत. राहुल गांधींचा कुठला मेसेज वगैरे त्यांचा अजून पवन खेडा त्यांचाच मेसेज घेऊन आलेले होते. काय बोलले? तेच की राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की तुम्ही जा, सोनम सरांशी बोला, अभिजितशी बोला आणि जे आंदोलन करताय खूप चांगलं करताय, हा खूप जेन्युइन मुद्दा आहे आणि स्टुडंट्सला अफेक्ट करणारा मुद्दा आहे आणि अशाच प्रकारे आंदोलन सुरू ठेवा. आणि महाराष्ट्रात बऱ्याचदा उद्धव ठाकरे त्यांच्या सभांमध्ये आता सांगतायत, कारण मी त्या सभा अटेंड केल्या म्हणून, की त्यांचं किंवा त्यांच्या पक्षाकडनं तुमच्याशी सातत्यानं फोनवरनं बोलणं सुरू आहे. तर काही सांगू शकता की मग तिकडनं सुद्धा उद्धव ठाकरे किंवा फॉर दॅट मॅटर कोणी महाराष्ट्रातले पॉलिटिशियन जे रोजच्या रोज तुमच्या संपर्कात असतील, काय तुम्हाला सांगितलं जात आहे महाराष्ट्रात? नाही, मला खास करून सगळ्यात जास्त मला आभार कोणाचे मानायचे ते उद्धव सरांचे मानायचे. मागच्या खूप दिवसापासून ते सतत कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि एका म्हणजे स्वतःच्या मुलासारखं ते मला बोलले, मी तुला तुरे करून बोलवलं म्हणे, कारण की तू माझ्या मुलाच्या वेळेचा आणि मुलासारखाच आहे. आणि ते सारखे म्हणतात स्वतःची काळजी घे. जेव्हा सोनम सर होते तेव्हा ते सारखे हे म्हणायचे सोनम सरांची काळजी घे, त्यांना काही नाही झालं पाहिजे आणि आमच्याकडून काही मदत लागली तू फक्त एक कॉल कर म्हणे, मी फक्त एक कॉल दूर आहे म्हणे आणि तुम्हाला जेही काही गरज लागेल, पाठिंबा लागेल ते आम्ही द्यायला तयार आहे म्हणे. आणि मलाही म्हणजे असं एक रागवत आहेत, घरच्यांशी बोलला का तू? म्हणलं नाही सर, तेवढं बोलणं होत नाही म्हणे. का बोलत नाही? तू घरच्यांशी बोल म्हणे. वेडा आहेस का तू? घरच्यांशी बोल. सो उद्धव सरांनी तर म्हणजे खूप जास्त सपोर्ट केला. सो आय एम रिअली थँकफुल फॉर हिम. किती फोन केले? फोन म्हणजे मला कालही आला, जेव्हा सोनम सरांचं झालं तेव्हाही मला त्यांचा फोन आला आणि म्हणे तू काही टेन्शन घेऊ नको, तुला काही लागलं तर आणि गरज पडली तर मी येईल म्हणे तिकडं, पण तू ज्या प्रकारे लढतो त्याच प्रकारे लढ. आणि फोन तर म्हणजे दररोज चालूच आहेत, ऑलमोस्ट रोज येतात. असे अजून कोण पॉलिटिशियन्स आहेत जे रोजच्या रोज संपर्कात? नाही, असं म्हणजे एक आहे ते उद्धव सरांचंच आहे, कारण की त्यांचं म्हणजे एक आहे स्पेशल सपोर्ट आहे.
बाकी जे आहे, काल सुप्रियाताई आल्या होत्या. सुप्रियाताई मला तेच बोलल्या की तुला काही गरज लागली तू फक्त सांग म्हणे, आम्ही पूर्णपणे तुझ्या सोबत आहोत. आणि मला जे सपोर्ट दिलाय तो अनिशने पण खूप दिलेला आहे. मागच्या 1 महिन्यापासून जर मी रोज कुठं आंघोळ करायला चाललोय तर ते अनिशच्या घरी चाललोय. सो सपोर्ट हा मला सगळ्याच पार्ट्यांकडून खूप भेटलाय. इव्हन महुआ मोहित्रा जे आहेत त्यांचे मला दर दुसऱ्या दिवशी फोन चालू असतात आणि त्यांचं इथे असतं की तुला काही लागलं तू आम्हाला सांग. बऱ्यापैकी विरोधी पक्ष पाठीशी आहे. ओके, आता मला थोडं सोशल मीडियावर आपण सगळे असतो, मी काल इथल्याही आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. एक तर आहे की सुरुवातीला आंदोलनाला थोडा प्रतिसाद कमी होता, ऍव्हरेज होता असं आपण म्हणू शकतो. कालांतराने तो सोनम वांगचुक यांचं ज्या पद्धतीने सोशल मीडियावर एक वातावरण निर्मिती झाली त्याच्यातनं तो प्रतिसाद वाढत गेला आणि आता तर तो केवढा आहे आपण सगळे पाहतच आहोत. पण हे सगळं पॉझिटिव्हली सुरू असताना किंवा बऱ्याच पोस्ट अशा होत्या की तुम्हाला सोनम वांगचुक यांना एक वेळ समर्थन करायचंय नका करायचंय हा विषय वेगळा आहे, सोनम वांगचुक काय बोलतायत किंवा त्यांना समर्थन द्यायचं हा विषय नाही, तर ह्याच्या मागचा जो कॉज आहे, ह्याच्या मागचं जे कारण आहे त्याला सपोर्ट करा, अशा पोस्ट खूप होत्या आणि खूप आहेत. म्हणजे काल तुमच्या सीजेपीने सुद्धा पोस्ट केलं होतं की स्पृहा जोशींनी कशी कविता केलेली आहे. सो असे अनेक कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत किंवा सेलिब्रिटीज आहेत की जे पहिले ओपनली फार अशा साईड घेत नव्हते, बोलत नव्हते, ते सुद्धा आज एज्युकेशन रिफॉर्म्ससाठी बोलायला लागलेले आहेत. आता हे सगळं सुरू असताना परत काही काउंटर त्याला करायला रील्स येत आहेत की ज्याच्यामध्ये तुकडे तुकडे गँगचे आरोप असतील किंवा इथे येऊन कसं बस नाम रहेगा अल्लाह का वगैरे अशा घोषणा देणारे असतील किंवा राम आणि सीतांचे अपमान करणारे इथे अनेक जण येत आहेत अशा पद्धतीने. सो हा एक काउंटर नरेटिव्ह त्याला सुरू झालेला आहे. त्यांना तुम्ही काय उत्तर देणार? त्यांना फक्त मुद्द्यावरनं भटकवायचंय, दुसरं काही या लोकांना दुसरं काही काम नाहीये. या देशात कुठलंही आंदोलन होतं त्याच्या मागे हे काय करता, इथे हिंदू धर्माचा अपमान होतोय, इथं देशविरोधी नारे लागतात. यांची स्क्रिप्ट हीच असते दरवेळेस. ही जेएनयू पासून सुरू झाली, किसान आंदोलन मध्ये हेच केलं यांनी, त्यानंतर डॉक्टर्सलाही हेच बोलले की हे देशविरोधी पाकिस्तानशी जोडण्यात आलं, त्यांनाही अँटीनॅशनल बोलण्यात आलं. आता काही महिन्यापूर्वी नोएडामध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये काही वर्कर्स जे डेली वेज लेबरर्स आहेत त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला, त्याला यांनी काय केलं, पाकिस्तान सोबत जोडलं. या देशात जेव्हा जेव्हा कोणतेही लोक आता आवाज उठवत आहेत, हे जे राईट विंग वाले आहेत, बीजेपीचे समर्थक आहेत, त्यांची एकच स्क्रिप्ट आहे, त्यांचा एकच वे याच्यासोबत डील करायचा की हे हिंदू विरोधी आहेत, हे देशविरोधी नारे लावतात. या स्टेजवरनं एकही देशविरोधी नारा नाही लागलाय. एक फुटेज काढून दाखवा मला या स्टेजवरनं. तिरंगा लागलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गांधीचा फोटो लागलेला आहे. यांना त्रास याच्यासोबत आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आणि गांधींचा फोटो लागलेला आहे. कारण की गांधीची हत्या करणारे कोण होते, हेच लोक होते ना, जे हे लोक आज नॅरेटिव्ह चालवत आहेत. यांचेच पूर्वज होते नथुराम गोडसे, यांना त्याचा त्रास आहे. डॉक्टर आंबेडकरांसोबत यांचा तोच त्रास आहे. यांची जी मानसिकता आहे, यांचा जो आहे की देशात कास्टिझम असलं पाहिजे, कास्टिझम संपलं नाही पाहिजे, ज्याच्याकडून यांचं जे कम्युनल पॉलिटिक्स आहे, कास्टिझम पॉलिटिक्स आहे ते जिवंत ठेवत आहेत. यांना प्रॉब्लेम त्याच्याशी आहे. आमच्या प्रोटेस्टमध्ये जे झाले ते हे झाले. इथं तुम्ही जर नोटीस केलं असेल, सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन प्रोटेस्ट करतायत. मुसलमान लोक हिंदू लोकांना जेवण खाऊ घालतायत. इथे हिंदू आणि मुसलमान रोज सकाळी सोबत कोणी नमाज पडतंय तर कोणी आपली पूजा करतंय. या लोकांना ते पसंत नाहीये. त्यामुळे या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी इथं असे देशविरोधी नारे लागतायत किंवा सीताचा अपमान केला. अपमान काय होता त्याच्यात? कुणाल कामराच्या स्टेटमेंट बद्दल तुम्ही बोलताय ना, अपमान काय होता? सीता के पती श्रीराम काय आहेत? सीता मातेचे पतीच होते. इट्स अ फॅक्ट. त्याच्यात अपमान कुठून आला? अपमान हा जो टॉन्ट होता ना तो नरेंद्र मोदीवर होता, त्यांना तो सहन नाही झाला. या लोकांना यांना श्रीरामशी काही घेणं देणं नाहीये, यांना सीता मातेशी काही घेणं देणं नाहीये. यांना प्रॉब्लेम झाले की तुम्ही नीता अंबानी, मुकेश अंबानी आणि नरेंद्र मोदीवर का बोलले? रामचं नाव घेऊन हे नीता अंबानी, मुकेश अंबानी आणि नरेंद्र मोदीचा बचाव करायला बघतायत. मला हा प्रश्न विचारायचाच होता कारण मला ह्यांची बाजू ही समजून घ्यायची होती, जे सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू झालेले त्याबद्दल. पण आता तुम्ही मोदींचा उल्लेख केलात म्हणून, आणि तुमची सगळ्यात प्रायमरी मागणी ही होती, सगळ्यात पहिली मागणी की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. कालपासून तुम्ही आता नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा हेही सुरू केलेलं आहे. ऍब्सोल्युटली सरकारकडनं काहीच कम्युनिकेशन झालेलं नाही. झालं ना कम्युनिकेशन. काल सोनम सरांना उचलून गेले, इतक्या दिवस इग्नोर केला आणि काल त्यांना किडनॅप करून घेऊन गेले इथं. तर हे सरकार एकदमच इनसेन्सिटिव्ह आणि क्रुएल आहे. मी तर म्हणाल 20 दिवस जो माणूस उपोषणावर होता, तुम्ही त्याला एकदाही बोलायला आले नाही, संवाद करायला नाही आले, डायलॉग करायला ट्रायच नाही केला अजिबात. तुम्ही आले तर डायरेक्ट किडनॅप करायला, आणि ते पण एकदम फोर्सफुली इथून ड्रॅग करून घेऊन गेले. तर ही सरकार तो कुठूनच डेमोक्रॅटिक नाहीये. आणि नरेंद्र मोदी तर मी इथून आज म्हणेल, मी इतक्या दिवस मला वाटलं होतं की नरेंद्र मोदी लोकांचं समर्थन बघून
किंवा लोकांचा जो प्रश्न आहे तो बघून कुठं ना कुठं हे स्वीकार करतील की नाही धर्मेंद्र प्रधानकडून चुकी झालेली आहे, त्यांना कुठं ना कुठं जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि ते धर्मेंद्र प्रधानला काढतील. पण धर्मेंद्र प्रधानवर ऍक्शन घेण्याऐवजी नरेंद्र मोदींनी सोनम वांगचुकवर ऍक्शन घेतलं. याच्यावरनं तर एक गोष्ट कळली की नरेंद्र मोदी हे डेमोक्रॅटिक प्रधानमंत्री नाहीये. ही इज अ डिक्टेटोरियल पर्सन. ते प्रधानमंत्री म्हणायच्या लायकीचे नाहीये, ते तानाशाह आहेत आणि ते तानाशाह म्हणवल्या जातील आणि एका तानाशाहला या देशाचा प्रधानमंत्री बनवून राहण्याचा काहीच अधिकार नाहीये. तुम्ही जसं मगाशी एक उल्लेख केला की दिल्ली पोलिसच कारवाई करतायत, पण काही प्रमाणात दिल्ली पोलीस तुम्हाला पण कम्युनिकेट करून काही इनपुट्स देतात किंवा अलर्ट करतात, असंही एक वर्ग आहे. मग ही सेम गोष्ट सरकारमध्ये सुद्धा असू शकते. मे बी ओपनली कोणी येऊन इथे बोलत नाहीये, पण काही गोष्टींबद्दल म्हणजे सत्ताधारी पक्ष, एनडीए, यामुळे ते इन्फॉर्मेशन देऊ शकतात आणि ते इथे ड्युटीवर आहेत. ते बरोबर आहे, पण शेवटी असं आहे की सरकार आता तुमच्याशी येऊन इथे बोलत जरी नसलं तरी या विषयाचा कुठेतरी खल तर होत असणार आहे, विचार तर होत असणार आहे, चर्चा होत असेल. कोणीच असं नाहीये सरकारमधनं जे तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते ऑफ रेकॉर्ड. मे बी कोणी साधा फोन करून विचारपूस. सरकारकडून तर कोणीच नाही. पण एखादा भाजपचा नेता मे बी, बऱ्याचदा असं होतं की ओपनली काही गोष्टी करता येत नाहीत, पण सायलेंटली फोन करून विचार. विच इज व्हेरी स्ट्रेंज. मी तेच विचार करतोय ना की 20 दिवस जेव्हा सोनम वांगचुक हंगर स्ट्राईकवर होते, कोणीतरी चला डिमांड्सवर तुम्हाला आमच्या बोलायचं नसेल ठीक आहे, तुम्हाला आमचे जे इश्यूज आहेत त्याच्यावर बोलायचं नसेल ठीक आहे, पण कमीत कमी सोनम सरांची तब्येत कशी आहे याच्यासाठी तरी फोन करून विचारा. ममता बॅनर्जी झाली, अरविंद केजरीवाल झाले, उद्धव ठाकरे झाले, सुप्रिया सुळे झाली, अजून महुआ मोइत्रा झाली, डीएमकेचे नेता झाले, लेफ्टचे वृंदा झाले, ह्या सगळ्यांनी फोन करून विचारलं तब्येत कशी आहे, काळजी घ्या त्यांची तब्येत सगळ्यात महत्वाची आहे. पण हे बाकी कोणी काहीच बोलायला तयार नाहीये. अखिलेश यादव बोलले फोनवर, त्यांनी पण तेच विचारलं सोनम सरांची तब्येत कशी आहे, पण बीजेपीच्या एकाही माणसाचा फोन नाही आला. मी त्यामुळे म्हणतोय ना, हे लोक एकदम इनसेन्सिटिव्ह आणि क्रुएल आहे. ठीक आहे, तुम्हाला आमच्याशी इश्यू असू शकतो, आम्ही तुमच्या एका मंत्र्याचा राजीनामा मागतोय, तुम्हाला आमचा इश्यू असू शकतो की आम्ही तुमच्या सरकारच्या विरोधात प्रोटेस्ट करतोय, पण सोनम सरांच्या तब्येतीसाठी तरी तुम्ही एक फोन करू शकले, असं कोणीच केला नाही. मला त्याच्या पुढे असं विचारायचं होतं की अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी वारंवार तुमच्या या आंदोलनाची तुलना होतीये. तुम्ही कसं पाहता त्या तुलनेकडे, त्या अण्णा हजारेच्या आंदोलनाचे पुढच्या भारताच्या राजकारणावर जे परिणाम झाले ते, आणि या आंदोलनाचा भारताच्या राजकारणावर कसा परिणाम होईल? कारण अण्णांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेला ते सोडवायला म्हणजे सरकारमधलीच लोक इथे आलेली होती. अगदी महाराष्ट्रातले विलासराव देशमुख सुद्धा आपण पाहिलेले होते की ते आलेले होते, आणि त्यावेळेला त्याचे पडसाद लोकसभेमध्ये उमटलेले होते. सुषमा स्वराज यांनी स्वतःहून म्हटलेलं होतं की आपल्याला या लढाईमध्ये आवाज द्यायला हवा, लोकसभेत हे मुद्दे मांडायला हवे. तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी सुद्धा म्हटलेलं होतं की याची दखल घेतली जाईल. सो सरकार आणि विरोधक त्यावेळेला कशा पद्धतीने वागत होते त्यातनं दिसत होतं. लोकसभा अध्यक्ष त्याची दखल घेत होते. आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमची तर हीच अपेक्षा आहे की आम्ही उद्या जो मार्च करायचो मार्च करू आम्ही, आणि आमची अपेक्षा ही आहे आणि आम्हाला कमिटमेंट दिलेलं आहे ऑपोजिशन पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी की हा मुद्दा ते संसदेत उचलतील. मला वाटतं त्याच्यावर काही प्रतिसाद आहे? जसं त्यावेळेला आघाडी सरकारकडनं, युपीए सरकारकडनं इथे आले होते लोक, अण्णांचं आंदोलन त्यांनी सोडवलेलं होतं, त्याचा पुढच्या राजकारणावर असा परिणाम झाला की त्याचा युपीएलाच फटका बसला. उलट तुम्हाला या आंदोलनाची पुढची परिणती काय असेल असं वाटतं? नाही, साहजिक गोष्ट आहे, जर सरकार ऐकत नसेल तर फटका बसणारच. आणि त्यामुळे म्हणतो ना, या सरकारला एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती. आमच्या ज्या डिमांड्स आहे त्या मान्य करा, धर्मेंद्र प्रधानला काढून टाका. आम्ही थोडी ना म्हणत होतो सोनम वांगचुकला शिक्षण मंत्री करा किंवा इथून आमच्यातून कोणाला करा. तुमच्याच पक्षाचा तुम्ही बनवला असता, तुम्ही काय आमच्यातला बनवला नसता किंवा विरोधी पक्षातला बनवला नसता. एवढीच मागणी होती की ज्या माणसामुळं 20 पेक्षा जास्त मुलांना आत्महत्या करावी लागली, ज्या माणसामुळे पेपर लीक झाला, त्या माणसाला काढून दुसरं कोणी बनवा. पण ही सरकार तेही ऐकायला तयार नाहीये. तर या स्टुडंट्सच्या लाईफची व्हॅल्यू काय राहिली मग? आणि आता स्टुडंट्सचा हा हाल आहे, उद्या या देशात कोणी मरेल आणि मरतातच लोक. पुलाखाली मरतायत, खड्ड्यांमध्ये मरतायत, रेल्वे ऍक्सिडेंटमध्ये मरतायत, तरी कोणावर काही ऍक्शन होत नाहीये. त्यामुळे अकाउंटेबिलिटी आणणं खूप गरजेचं आहे. जर अकाउंटेबिलिटी नसेल ना, हे लोक असेच आपल्याला मरण्यासाठी सोडून देतील. सोनम सरांना यांनी मरण्यासाठी सोडून दिलं होतं. इथे जे स्टुडंट्स उपोषणावर बसले त्यांनाही मरण्यासाठी सोडून दिलेलं आहे. या सरकारमध्ये हार्ट नाहीये, यांच्यात काही, दे डोंट केअर अबाउट एनीवन, हे क्लिअर झालेलं आहे. थोडं शेवटाकडे येताना शेवटचे 2 एक प्रश्न घेते
की इथला रिस्पॉन्स, कारण मी काल आले जेव्हा ही सगळी घटना ऑलरेडी घडून गेलेली होती, सो मला त्या पद्धतीने जज नाही करता येते. पण तुम्ही कसं सांगाल गेल्या 20 दिवसांपासून इथे जमणारी गर्दी आणि कालची घटना घडल्यानंतर इथे जमणारी गर्दी, मिळणारा प्रतिसाद सोशली असेल किंवा इथे सुद्धा असेल, किती फरक पडलेला आहे? फरक खूप पडलेला आहे. कारण की 4-5 दिवसांआधी लोक सपोर्टमध्ये खूप होते. ऑनलाईन मला खूप लोकांनी लिहिलं, मला पत्रही खूप लोकांनी लिहिलंय की आम्हाला यायचंय पण आमच्या घरचे आम्हाला येऊ नये देते, किंवा आम्हाला यायचंय पण आम्हाला भीती आहे की पोलीस असं असं करतील. लोकांना इथे यायला भीती वाटते. हो, भीती वाटते. भीती वाटत होती, पण जेव्हा लोकांनी पाहिलं सोनम सरांची अवस्था काय झाली, त्याच्यानंतर लोकांच्या आतली जी भीती होती ती कुठे ना कुठे संपली. कारण की जर त्यांना दिसलं जर एक माणूस स्वतःची लाईफ रिस्क मध्ये टाकतोय तर ते कधी पण घरात बसून भिवून घरात बसतील. त्यामुळे त्याच्यानंतर लोक खूप जास्त नंबर्स मध्ये पुढे येऊ लागले. 4-5 दिवसांना आधीच हे ग्राउंड भरू लागले, जेव्हापासून सरांचे ते व्हिज्युअल्स व्हायरल झाले, जिथे ते बेशुद्ध पडले होते, त्यांना चालताना प्रॉब्लेम येत होते. ते पाहून त्या लोकांना वाटलं की नाही यार, आता घाबरून चालणार नाही. जर एक माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी लढतोय तर आपण घरात बसून चालणार नाही. आणि सरांना काल ज्या प्रकारे उचलून इलिगली डिटेन केले, त्यानंतर तर जंतर मंतर पूर्ण भरलेले, पाय ठेवायलाही जागा नाही इथे. तर लोकांच्या मनातली भीती आता संपलेली आहे. लोकांच्या मनातली भीती संपलेली आहे. पण ज्या वेळेला सरांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून या नेशनला जागरूक केलेले आहे. माझा प्रश्न होता की लोकांच्या मनातली भीती संपली असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही ज्या पद्धतीने ही सगळी पावलं टाकताय, आई वडिलांना नक्की या सगळ्या गोष्टींची भीती वाटत असणार आहे. कालच्या घटनेनंतर आई वडिलांशी बोलणं झालं. घाबरलेले थोडे. मी त्यांना म्हणले काळजी घेऊ नका, काळजी करू नका तुम्ही काही. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली, आणि तुमच्याकडून मी रिक्वेस्ट करतो मीडियाला, मराठी मीडियाला प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, माझ्या आई वडिलांची इंटरव्ह्यू घ्यायला जाऊ नका प्लीज. कारण की मला बघूला नाही जाणार, कारण की ते इंटरव्ह्यू मध्ये रडतील ते सगळं. कारण की त्यांना खूप काळजी लागलेली, खूप टेन्शन मध्ये. आईला ऍडमिट करावं लागलं होतं परवा, तब्येत खराब झाली होती, आईला टेन्शन खूप लोक ब्लड. माझ्या दोन्ही आई वडिलांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा हे आंदोलन सुरू झालं होतं त्याच्या थोड्या दिवसानंतर वडिलांनाही चक्रा येणं सुरू झालं होतं, त्यांचाही ब्लड प्रेशर वाढला होता, आणि परवाच आईलाही दवाखान्यात न्यावं लागलं होतं. त्यामुळे मराठी मीडियाला माझी रिक्वेस्ट आहे, मी समजू शकतो तुम्हाला माझ्या घरच्यांची साईड दाखवायची की त्यांना हे कसं अफेक्ट करतंय, पण प्लीज त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला जाऊ नका, माझी रिक्वेस्ट आहे. कारण की ते खूप वल्नरेबल आहे सध्या, आणि त्यांना खूप काळजी लागलेली आहे, आणि त्यांची तब्येत बरोबर नाही. त्यामुळे म्हणतो त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला तुम्ही जाऊ नका. मी आई वडिलांना सांगितलं की तुम्ही इंटरव्ह्यू देऊ नका, पण ते म्हणतात मीडियावाले येत आहे घरात तर करायचं काय. तब्येत त्यांची खराब आहे, पण मी त्यांना सांगितलं की आता मी मागे सरकू नाही शकत. आणि आता ज्या प्रकारे ते सोनम सरांना मागं घेऊन किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत, त्यानंतर आता माझी जबाबदारी आंदोलन पुढे घेऊन जायला. आईचं त्यावर तेच म्हणणं होतं, अरे की तू जर वेळेवर जेवण नाही खाल्लं तर तुला डोकं दुखतं, उलट्या होतात, का करतोय तू, नको करू हे सगळं. पण आईला सांगावं लागलं की करावं लागलं, आता मला दुसरा काही ऑप्शन नाही राहिलेला आहे. पण तुम्हाला वाटतंय ते सेफ आहेत? कारण मागच्या वेळेला एकदा तुम्ही म्हणालेलं होतं की कदाचित तिथेही पारख ठेवली जाते किंवा तिथेही त्यांना थ्रेटन करण्याचे प्रयत्न केले जातील. आता तुम्हाला काय वाटतं? उलट आता तुम्ही आणखीन काही पावलं पुढे गेलेला आहात हे सगळं. हो, पण आता सेफ्टी दिलेली महाराष्ट्र पोलिसनी, आणि दिल्ली पोलीस पेक्षा चांगली आपली महाराष्ट्र पोलीस खूप आहे. आपला महाराष्ट्र आपल्याला वारसा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, या सगळ्या लोकांमुळे ना आपल्या इथलची जी पोलीस आहे ती पण त्याच आयडिओलॉजीवर चालती. आणि त्यामुळं आपल्या इथलची पोलीस दिल्ली पोलीस पेक्षा खूप चांगली आहे, खूप बरी आहे. एवढी ब्रुटल आणि एवढी क्रुअल महाराष्ट्र पोलीस नाही आहे. शेवटचा प्रश्न, गेल्या या महिन्याभरात 5 जूनला तुम्ही इथे आला, त्याच्या काही दिवस आधी सगळं सोशल कॅम्पेन सुरू झालेलं होतं, आणि एक गोष्ट आणखीन म्हणजे त्याची इंटेन्सिटी वाढतच चाललेली आहे. खूप सगळ्या गोष्टी सिरियस लेवलला जात चाललेल्या आहेत, लाईफ थ्रेटनिंग आहेत असंही तुम्ही म्हणता, तुमच्यावर हल्ले होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीने अभिजित दिपके कसे बदलून गेलेले आहेत? जो माणूस बॉस्टनमध्ये होता, एक शान चौकीवाली लाईफ जगत होता, स्वतःचं शिक्षण पूर्ण करत होता, लाईफ सेटल्ड होती, ज्या कुठल्या वेने असेल ते, आणि आज तुम्ही इथे येताय, उपोषण करताय, तुम्हाला माहिती नाही पुढे तुमचं काय होऊ शकतं. म्हणजे काय बदल झालाय अभिजित दिपकेंमध्ये या एका महिन्याभरात? बदल तर माझ्या आयुष्यात सर्वात मोठा हा झाला की मी आपल्या मराठीत काय म्हणतात, इंट्रोवर्टला मराठीत काय म्हणतात, एकलकोंडा. मी तसा होतो खूप. मी पूर्ण वेळ माझ्या रूम मध्ये बसून राहायचो, मी काही जास्त लोकांना बोलत नव्हतो. मला कोणाचे फोन जरी येतील मी फोन उचलत होतो. माझी बहिणी मला जर फोन करत असेल तर मी तिचे फोन नव्हतो उचलत. माझं जेव्हा बोलायचं मन होईल तेव्हा मी कोणाला फोन करायचो, घरच्यांशी मला जेव्हा बोलू वाटलं तेव्हा मी फोन करायचो. कारण की मला ते असं
जास्त सवय नाही मला लोकांशी बोलायची, लोकांशी भेटायची. मित्रही माझे तिकडे जास्त नव्हते, 1-2च मित्र होते, त्यांनाही आठवड्यातून एकदा भेटायचो. आणि रूमच्या बाहेर मी फक्त लेक्चर्सला जाण्यासाठीच निघायचो बॉस्टनमध्ये. बाकी पूर्ण वेळ आपल्या रूममध्ये राहून डॉक्युमेंटरी बघा किंवा बुक वाचा हेच करायचो. सगळ्यात मोठा जो बदल झाला माझ्या लाईफमध्ये इथं आल्यापासून तो आहे की आता मी सतत कॅमेरांसमोर आणि लोकांसमोर आहे, जे मला खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटायचं. जर तुम्ही 2 महिने आधी माझी लाईफ पाहिली असेल, सोशल मीडियावर माझा जर डिस्प्ले पिक्चर सोडला तर एकही फोटो नव्हता कुठंच. आणि आता असं झालंय की मी जिथं चालू तिथं कॅमेरा मागे येतोय, लोकांना भेटतो, लोक फोटो काढतायत. हे माझ्यासाठी खूप जास्त अनकम्फर्टेबल आहे, कारण की आय एम नॉट युज टू दॅट. आणि मला ते पर्सनली आवडत नाही. मी खूप जास्त अनकम्फर्टेबल होऊन जातो जेव्हा एवढे सगळे लोक मला सराउंड करतात किंवा माझा फोटो काढायला येतात. मी खूप जास्त कॉन्शियस होऊन जातो. पण आता एक मुवमेंट आहे तर मला ते आता करावं लागेल. आणि आता मी आय कॅन नो लॉंगर से दॅट आय एम अनकम्फर्टेबल विथ इट. आय नीड टू एक्सेप्ट इट. आणि लोक खूप दुरून मला भेटायला येतात. तर जस्ट बिकॉज माझा कम्फर्ट काय आहे ते मी ठरवू नाही शकत. जर कोणी बिहारवरनं मला भेटायला येते तर मला जाऊन त्याला भेटावंच लागेल. म्हणजे इथे तर आम्हाला महाराष्ट्रातनं सुद्धा अनेक जण म्हणजे बिहारचं मी एक उदाहरण दिलं. मी तेच म्हणते की खूप वेगवेगळ्या राज्यांमध्ये केरला, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा तर जवळच आहे, पण इव्हन केरला, तामिळनाडूवरनं लोक येतात. अभिजित तिपकेंनी जे सगळं सुरू केलं कॉक्रोच जनता पक्ष, ते खूप लाईट नोटवर तुम्ही सुरू केलेलं होतं. आज काय विचार करता? आज त्या गोष्टीचा रिग्रेट वाटतो की आज जो प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे तुम्ही भारावून गेलात? नाही, रिग्रेट तर नाही वाटत. मला वाटतंय की जरी आम्ही लाईट नोटवर सुरू केलं, लोकांमध्ये एवढं जास्त आक्रोश होता, एवढं जास्त फ्रस्ट्रेशन होतं की हे सिरियस आपोआप झालं. आणि रिग्रेट नाहीये. आय एम व्हेरी ग्रेटफुल की एक ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे देशासाठी काय करायला. मला खूप लोक म्हणत होते की तू इंडियाला काय येतोय. जेव्हा मी पहिल्यांदा निर्णय घेतला ते म्हणले तुला माहिती काय होईल, तुझ्यावर हल्ले होतील, हे होईल ते होईल. पण म्हणलं यार खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. म्हणजे आयुष्यात कधी असं होऊ शकतं की आपल्याला देशासाठी काही करायची ऑपॉर्च्युनिटी भेटेल. तर म्हणलं आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर माय कंट्री. नाही तर जर मी आज इथं बसून राहिलो तर मी लाईफमध्ये कधी स्वतःला फेस नाही करू शकणार की जेव्हा मला देशासाठी काही करायची ऑपॉर्च्युनिटी भेटली तेव्हा मी USA मध्ये बसून राहिलो. लास्ट क्वेश्चन, लास्ट तर म्हणजे तुमच्यावर हल्ले होत आहेत, अजूनही ज्यांच्या कोणाचे प्लॅन्स असतील तुमच्यावर हल्ले करायचे, त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? हल्ले करत राहा तुम्ही, आम्ही मागे सरकणार नाही. तुमच्या हल्ल्याने आम्ही वीक नाही पडणार आहे, आम्ही अजून जास्त स्ट्रॉंगच होत राहू. खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तुमच्या पुढच्या गोष्टींसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आरोग्याची काळजी घ्या. तर हे होते अभिजित तिपके आणि शक्य तेवढ्या आता सगळ्याच्या घडामोडी घडतात त्याबद्दल त्यांच्याकडनं त्यांची बाजू समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. पण एकंदरीतच या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, ज्या घडामोडी घडतात त्याबद्दल सत्ताधाऱ्यांची भूमिका, वागणूक आणि विरोधकांची ज्या पद्धतीने भूमिका आहे, स्वतः अभिजित तिपके ज्या पद्धतीने हे आंदोलन पुढे नेत आहेत याबद्दलची तुमची मतं आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील, तर ती आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तू तास आता इथेच थांबते. कॅमेरामन राकेश साळसकर सह मी अनुजा, मुंबई तक, जंतर मंतर, नवी दिल्ली.